हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही आलोय बघा 2 वाजता, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही जीवरवाडीला गेलतो आणि आता पोपळजमधून आलोय। तर आल्यावर ना 2 वाजता लाईट आलती बघा 3 फ्यूज। तर पप्पांनी पाणी वगैरे चालू केलं आणि पप्पा तिकडे गव्हाला दारी देत होतं। तोपर्यंत बघा ह्यांच्या कशा झोपा चालू येतं। इकडं झोपली मम्मी। अय उठा उठा, पाणी बिणी भरायचंय, उठा। कसं झोपलाय? अय हाय का तुम्हाला काय? मन्या उठे, पाणी भरायचंय, उठ की। इकडं मम्मी झोपली या मस्तपैकी हवेला हातून टाकून, आणि इकडं बघा कसं झोपा चालू तर अयो हसतच उठलं, हसतच। काय झालं बघू, हसत का उठला? हसत का उठलं? आ झोपित काय? इथं बी जॅके झोपलाय बघा ह्यांच्यापाशी, कसं झोपलाय जॅके हो। आणि मी बघा आल्यापासून मी ना घरातलं थोडंसं आवरलं, म्हणजे नाही का पारस वगैरे काढलं आणि अभ्यास करत बसलेली। तर तुम्हाला दाखवते मी। इकडं बघा कसं झोपा चालू होतं, सगळं इसकुटून टाकलं। इकडं माझा अभ्यास चालू होता बघा। हे आता वाऱ्याने झाले, राज्यशास्त्राचं, भूगोलचं, हिंदीचं, इतिहास आणि भूगोल काय ते, सॉरी भूगोलच म्हणते। इकडे बघा ह्या अशा वह्या आहेत, हिंदीची ही इतिहासाची आहे। आणि इकडं मी अभ्यास करत होते बघा। इकडं माझे पुस्तकं इथं ठेवलं तर, आणि आता लाईट ना जाऊन आली बघा, त्यामुळं पप्पा गेलं तर पाणी चालू करायला, कारण भिजवायचं बरंच राहिलंय। हे काय उठली नाहीत अजून, तो पाणी चालू केलं तीन। इकडं पाणी चालू केलंय आणि आता मम्मीला उठवणार आहे मी पाणी भरायला। उठाय मम्मा, आय मन्या, अरे उठ, अरे उठ, अरे उठ। रात्री जागल्यामुळं मम्मीने पण भजन केलं आहे का नाही? उठा जायचंय, अगं खायला कर काहीतरी। मग काय तुला काय वाटलं? नाही, त्यांना जायचंय खायला, बनवून काहीतरी। कुठे सागर? घरात आहे। तू झोपला होता की? मग आता उठलेत की, हसतच उठलं। खायला कर की काहीतरी, कवा खाल्लंय फार। ओय सुख सुख उठा की बाई, हसतेतच का बघू? हसताय का पण? हसताय का? आ काय? खायला भूक लागली, खायला बनवायचंय। हा पाणी होय, आता चालू केलंय। लाईट जाऊन आली, आता किती वाजले? 4:30 वाजले तर 4:30, 4 आणि 31 आहे का? ह्याला काय उठ म्हण्या, आज कस काय झोप लागली का? मी दिवसा कधी झोपत नाही, रात्री जागली त्यामुळे झोप लागली। बाहेर हवेला आल्या आल्या टाकला हातरून झोपला। मला गाडी येताना झोप लागत होती, घरी आल्या मग झोप पळूनच गेली। उठा पाणी भरा। तर बघा इकडं असं पाणी चालू आहे आणि इकडं चणं लावलेत बघा। तर इकडं गहू आहे आपला, त्याला लोंब्या लागल्या तर, आणि खालच्या गव्हाला नाही अजून लागल्या। तर आता पप्पा भिजवतात इथं गहू, पण सध्या पप्पा इथं नाही तर, कारण पप्पा गेले घरी आणि अर्ध्या तासाला एक सारा जातो, त्यामुळं पप्पा ना इथं बसण्यापेक्षा घरी जाऊन बसतात बघा। इकडं असं पाणी चालू आहे, तर म्हणलं गहू दाखवावं तुम्हाला। आणि इकडं बांधायला झाडं पण लावलेत बघा अशी। इकडं आंब्याचं लावलं, इथं पण आंब्याचं आहे, पलीकडं नारळाचे वगैरे झाडं लावलेत। तर ही सलगच असं एक पाट आहे बघा, डायरेक्टच पाणी जाते, मध्ये आधी कुठं असं नाही का आडवं नाही, त्यामुळं अर्धा तास लागतो जायला पाणी। म्हणून पप्पा घरी जाऊन बसले तर, आणि मम्मी आता बनवते बघा गरा, त्यांना खायला भूक लागली। तर सकाळी आम्ही सगळ्यांनी संकट जेवण केलं तर जीवरवाडीत, तर म्हणलं आता आल्यावर झोप खाल्ली एक, म्हटलं आता जेवण करावं। जेवण स्वयंपाक तर काय बनवला नव्हता, म्हणून म्हणलं आपलं गरा करावं गोड गोड, त्यासाठी मम्मी करते गरा। तर फ्रेश वगैरे झाली आणि आता पाणी पण भरायचंय। तर चला बघू मम्मी करते आता गरा। त्यांनी उठलं का नाही काय माहिती, मग अशी झोपीतच होतं, हसत होतं। तर बघा कसलं भारी दिसतंय हिरवंगार असं। आता इथं पाणी चालू आहे म्हणलं, इथं झाडांना पाणी द्यायचंय बघा आता मला येऊन।
इकडं मिरच्या आहेत बघा, असं रोपांसाठी लावलं तर मिरच्याची बी. आणि इकडं लसूण आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर इकडं ना ह्या चिक्कूला एकच चिक्कू आलाय बघा, ह्या पूर्ण झाडाला एकच चिक्कू आलाय असा. आणि इकडं बघा त्या दिवशी पप्पांनी इकडं झाडं कट केलेली बघा, ही असं काढून टाकलं तर कारण ह्याच्यावर रोग पडलेला, त्यामुळं आता नवीन आलेत बघा वांगी, किती छान आलेत बघा, छोटीशी. इकडे एक आलं, इकडे एक आले बघा. हे बघा वांग कसलं भारी आहे. इकडं आतमध्ये पण आहेत बघा इथं. तर हे ना बीसाठी वांगे ठेवल्यात. आणि इकडं लसूण आहे. तर चला बघू आपण. मम्मी गरा करते, त्यांनी तर म्हणतात पाण्यावर पातळ गरा कर, तसं असतो का तेव्हा, असू द्या. तरी पण पप्पा इकडं बसलेत बघा, इकडं जाऊन बसले तर. आणि आता आम्ही जाणार आहे घरात. मांजरा पण उठून गेली का, कुठे आहे मम्मी? हक म्हणे पण येऊन बसला. केला का पाण्यावर पातळ गरा? सांडला बी तो जास्त झाला. होय बरं, बास कर की आता, बास एवढंच पाहिजे पातळ झाला गरा. होय सुख गरा झाला. ना हा दातानीच खायचं की मग, त्यामुळे तुम्हाला दात घासा. झोपेत उठल्यात हाय ह्या जाग्या. होय किती वाजल्यात आता? मग काय बारामतीला कधी जायचं तुम्ही? थंडी वाजते परत. इथं जॅक्या झोपलाय बघ कसा. अजून जॅक्या म्हणे भांडणं करते तर जॅक हो खूप चालला. भांडणं लागलं तसं नसतं करायचं. इकडं गरा आणलेला आहे, आता गरा खावा गरमागरम गरा. आणि आता पप्पांना पण बोलवले, तोपर्यंत आपण खाऊन घेऊ, है ना? चांगलं झालं का? हा का नाही? काय दूध आणि तूप टाकले होय. दमाने तायशा मामीने कडीपत्ता सांगितला म्हणून झाडावर चलली पोरगी कडीपत्ता काढायला. बा कडीपत्त्याचं झाड किती मोठं झालंय, स्लॅबच्या किती वर गेले, डबलच वरती गेले. दमाने ताय याचा पाला तोडला असतं तरी जमलं असतं. उतर खाली. आपल्याला घरी वापरायला होय. तिकडे काय होई ती लावली पाठीमागे. उरक आहे, उरक घे. तोड आग पटपट, काढ आग पटपट. पूजा मामी प्रियंका मामी दोघींकडे पण. काल मी रानातून आणलेली कोथिंबीर आहे ना, ती पण दे. हा पिरू इथं आलेला बघितला का? पिरू लय भारी आलाय. कुठे गेला? हक पेरूच्या झाडाला पिरू बघितला का? कधी बघितला? आल्या बघितला, पण मोठा झालेला बघितलाय का? हा इथलं फुल तोडलंच ना शेवटी. कळ्या आता आलेत चांगले, सगळे फुलं संगच येते. बसू नको, ती आहे ना बुट आहे ना पिवड्याचा, एका ह्याच्यात टाक. काय झालं? बुकी घातली मला. हा काय होतंय? भांडणं करायला काय होतंय? उठ उठ उठताय, चल उठ चल. पप्पा ये नाही तर इकडं तिकडंच येतं. तशा हाय असंच भरायचा आहे कडीपत्ता, त्याला इतकं मोरगळत पिरगळत नाही बसायचं. हे हा हाय असा उचलायचा आणि भरायचा. बिया आलेत ह्याला, बघितलं किती बिया आलेत. हा हो का? आता ही आहे ना, हे सगळा पालाच आहे का नाही? कसला भारी आहे बघ. हाय असा भर. हा कॅरी बॅग मध्ये. हो सगळाच गोळा केला वय. चला